रोहित हरड, राहुल सोमने आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सुमित शेळके इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणि किताब या संघाच्या नावावर आहे. ती टीम आहे जय हनुमान बेलपाडा. दुसऱ्या बाजूला टीम आहे जय हनुमान उगल्याळी. हा संघ देखील मातब्बर आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. नरेजी माडसे आणि आत्माराम जाधव प्रेझेंट. मुरबाडकर चषक 2022 थरार. या स्पर्धेमध्ये सर्व आंतरराष्ट्रीय नियम असतील. फक्त चेसिंग ही कंपल्सरी आहे. लेग बिफोर या स्पर्धेमध्ये राहील, याची देखील नोंद घ्या. 5 षटकात 5 षटकांसाठी 4 गोलंदाजांचा वापर. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. ज्या खेळाडूने खूप चांगलं क्रिकेट सातत्याने या मुरबाड विभागामध्ये खेळलंय आणि सध्याच्या घडीला ॲज अ आयकॉन म्हणून देखील खूप मोठी मागणी असलेला खेळाडू, अर्थातच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर परफेक्ट राहुल सोमनेच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर चौकारांचा किंग म्हणून ज्याची ओळख आहे तो सध्याच्या घडीला अमर गायकवाड. पहिलाच बॉल फेकवान जो मात्र पाहायला मिळतो. एष्टी रक्षण चांगलं राहिलं. रोहित हरड कुलमॅन म्हणून ज्याची ओळख आहे एस्टेनच्या मागे काम करत असताना. बेलपाडा संघाचं नेतृत्व रोहित हरडच्या खांद्यावर ज्या ज्या वेळेला आलंय ना त्या वेळेस या खेळाडूने खूप चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या बाजूला अमर गायकवाड या खेळाडूचा खेळ कशा प्रकारे होईल यावर बऱ्याच काही गोष्टी अवलंबून राहतील. राहुल तयार. इथे टाकलेला चेंडू पहा. भन्नाट भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतो. खेळपट्टी जर पाहायला गेली तर फलंदाजांसाठी जेवढी पोषक आहे ना तेवढी गोलंदाजांसाठी पोषक आहे. ते दाखवत असताना मिस्टर परफेक्ट राहुल सोमने या अगोदरच्या मॅच मध्ये काय धडाका राहिला. अमोल कथोरे 4 षटकार आले. तदनंतर आपण पाहिलं 4 षटकार गणेश खंडागडेच्या बॅट मधून आले. खूप चांगलं क्रिकेट संभाजीनगर टीम के दुसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश कर दिया. तर या मॅच मध्ये कोण विन होणार सर्वांचं लक्ष या मॅच कडे. इथे टाकलेला बॉल पंच आमच्याकडे वळतील. पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अवांतर येताना पाहायला मिळतो. फाईटच्या रूपाने अकाउंट ओपन होत असताना जय हनुमान उगल्याळी या टीमचं आपल्याला पाहायला मिळतं. अमर गायकवाड 2 चेंडू फेस केलेत. अकाउंट अजूनही खोलायचं. नॉन स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहतोय अक्षय. खूप मोठी फळी आहे बॅटिंग ऑर्डरची टीम जय हनुमान उगल्याळी संघाकडे. उगल्याळी संघ सातत्यानं प्रभावित करणारी कामगिरी संघाची राहिली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मुरबाड विभागातील दादा संघ म्हणून ज्याची ओळख आहे तो जय हनुमान बेलपाडा. इनफिल्डला क्लिअर केलाय. चेंडू सीमा पार येतोय. मुरबाडकर चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 5 या धावसंख्येवर इथे लाईन लेंथ खराब. राहुल सोमनेवर आक्रमण केलं. एक चौकार आला आणि त्या चौकारानंतर पहा लाईन लेंथ मध्ये थोडस परिवर्तन करण्याच्या नादामध्ये वांतर चेंडू टाकतो गोलंदाज राहुल. एक दाबाली एका दाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 या धावसंख्येवर 6 ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतो राहुल सोमने उजव्या हातानं. राहुलचा हा बॉल भन्नाट वेगानं नियंत्रण नाहीये तेच पंच दर्शवताना पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अवांतर. वाईटच्या रूपाने एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 या धावसंख्येवर. अमर गायकवाड असा खेळाडू एका षटकामध्ये सामन्याचं चित्र पालटणारी कामगिरी करण्याची क्षमता म्हणजे अमर गायकवाड जो सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंडवर अमर. गोलंदाजी मार्कवर राहुल सोमने मिस्टर परफेक्ट गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. इथे टाकलेला बॉल दांडी 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 गुल फर्निचर डिस्ट्रॉय केली जातात. मिस्टर परफेक्ट याने घेतलेली विकेट. गोलंदाजीचा शहेनशाह आता सध्याच्या घडीला मोठी विकेट मिळवत असताना अमर गायकवाड येथील माघारी.
क्रिकेट मैदानामध्ये खेळावं लागेल. गोलंदाज राहुलचा हा बॉल लेट कट खेळत कल्लात्मक स्ट्रोक. सुदर्शन आगेच्या बाडमधून चेंडू सीमारेखेचा भेद घेतोय. कल्लात्मक फटका आपलं अकाउंट या चौकाराच्या मदतीने खोलतोय. बॅट्समन सुदर्शन आगे. छोटा तीर बीर. चौकार पाहायला मिळतो. 11 धावा. जय हनुमान उगलेआळी संघ धावफलकावर. राहुल सोमने पुन्हा एकदा तयार होतील. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एज लागली बॅटची. चेंडू सीमारेखेचा भेद घेईल. इथे टीम जय हनुमान उगलेआळीसाठी नशिबाचा. च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. कुणाल म्हात्रे सर आणि कंपनी. खूप चांगलं ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळतं राहुल म्हात्रे यांचं. त्याचबरोबर ॲज अ स्कोरर म्हणून बाबू रॉय. कॅमेरामनच्या भूमिकेत आपण पाहतोय रोहित मुंडे यांना. आणि दुसऱ्या बाजूला भोल्या सर यांची कामगिरी अप्रतिम राहिली या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत साईड कॅमेरावरती आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली वर्किंग त्यांच्या माध्यमातून. दोन्ही पंचांचं देखील विशेष आभार. खूप चांगली पंचगिरी. नरेश माडसेने राम जाधव प्रेझेंट. मुरबाडकर चषक 2022 हा दैदिप्यमान सोहळा. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. अल्पावधीमध्ये ज्या खेळाडूने आपल्या नावाची दखल मुरबाड टेनिस क्रिकेटला घ्यायला भाग पाडल्याचा खेळाडू सुमित शेळकेच्या हातामध्ये चेंडू आहे. तो आला दुसऱ्या षटकामध्ये. P2च्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. धावफलकावर धावसंख्या 15 धावा. अप्रतिम सुरुवात. एक विकेट जरूर गमावली अमर गायकवाडच्या रूपानं. परंतु सुदर्शन ज्या वेळेस मैदानामध्ये आलेत ना तेव्हापासून 2 बॉलमध्ये 8 धावा त्यांनी आपल्या पॅडच्या साह्यानं केल्यात. लकी चौकार देखील पाहायला मिळाला. सुमित आलेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर बॅट्समन अक्षय. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं. कव्हरला चेंडू खेळायचा होता. फुटवर्कचा वापर मैदानामध्ये पाहायला मिळत नाहीये बॅट्समन अक्षय कडून. हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. सारिका हॉटेलच्या मागे असलेलं हे मैदान अतिशय चांगलं सुशोभीकरण नरेजी माळसे आत्माराम जाधव यांच्या माध्यमातून MCAने खऱ्या अर्थानं खूप चांगला ग्राउंड बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका राहिली. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. लाजबाब गोलंदाजी. नक्कीच महाराष्ट्राची अशी एक स्पर्धा आहे जिथे नेत्रदान शिबिर आरोग्य शिबिर जे देखील आपल्याला पाहायला मिळतं. नरेजी माडसे आत्माराम जाधव यांचं विशेष आभार. इथे टाकलेला बॉल. पहा लाईन. पहा लेंथ. अप्रतिम. खेळाडू फुटवर्कचा वापर करत नाहीयेत. प्रेक्षकांना विनंती असेल जो पडदा आहे त्या पडद्यावर आपण बसू शकत नाही आणि त्या पडद्यावरून उठणं गरजेचं राहील. याची मात्र नोंद घ्या सर्व प्रेक्षक वर्ग. मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा मुरबाडकर चषक. इथे टाकलेला बॉल भन्नाट वेगानं. पंचांचे दोन्ही हात इथे समांतर. वाईटच्या रूपाने एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या आमचे स्कोरर गणेश खंडागळे आम्हाला सांगत असताना धावफलकावर धावा 16. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावर. सुमित शेळकेचा हा खराब चेंडू. पहिले 3 चेंडू डॉट टाकलेत. 4था चेंडू अवांतर पाहायला मिळतो. इथे टाकलेला बॉल पहा काय लाईन आणि लेंथ. त्याच लाईनवर गोलंदाजी केली जाते. खेळाडू अक्षय फुटवर्कचा वापर करत नाहीये आणि हा 4था चेंडू येतोय जो अक्षयसाठी सुमितने टाकला. जो येणारा डॉट बॉल पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॉलिंग. सुपर गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना सुमित शेळके ज्यासाठी ओळखला जातो ती गोलंदाजी. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं फटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षक आले बॉलवर. एक सिंगल इथे कंप्लीट होती आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 या धावसंख्येवर. 17 ऑन द बोर्ड.
17 धाबा धावपलकावर. स्ट्रायकर एंडवर सुदर्शन आगे, ज्याला चौकार हॅट्रिकची संधी आहे. तो चौकार हॅट्रिक इथे कंप्लीट करेल का या स्पर्धेमध्ये? षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक कंप्लीट होईल का? इथे सुरेख प्रकारचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, कॅच कंप्लीट झाली आणि सुदर्शन आगेची खेळी संपुष्टात. ऑट अ ब्रिलियंट कॉट, अप्रतिम झेल पॉइंट मध्ये पकडला फलंदाज सुदर्शन आगे. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट तिथे शेजारी जेवढा प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती असेल, प्रसाद दिनकर, खेळाडू जर असे करणार असतील तर प्रेक्षकांना आपण काही बोलू शकत नाही. विनंती असेल, सहकारी अपेक्षित आहे सर्वांसाठी. ही सूचना आयोजक कमिटीच्या वतीनं ज्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचल्या जातात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी आमच्यावर असते. विनंती असेल तिथे बसलेले सर्व प्रेक्षक वर्ग थोडं माग बसलं तर खूप चांगलं होईल, याची मात्र नोंद घ्या. पहिल्या षटकामध्ये जरूर 15 धाबा खरचल्या होत्या गोलंदाज राहुल सोमनेने. दुसऱ्या षटकात 2 धाबा खरचल्या सुमित शेळकेने. इथे रोहित हरडची कॅप्टनशिप कशा प्रकारे राहील ते देखील पाहायचं. आता गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आमंत्रित केलाय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राहुल सोमनेला. अर्थातच सुमित शेळकेचा जो कोटा होता तो समाप्त होईल. राहुल तयार. राहुलचा हा बॉल हरवाळ पद्धतीने खेळला. बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाले ज्यांच्याकडे भरपूर सारा एक्सपिरियन्स असे खेळाडू मैदानामध्ये. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर दिनेश पवार मैदानामध्ये दाखल झालेत. एक सिंगल येते, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 18 धाबा. स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतो अक्षय. अक्षयच्या पाठमधून मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे जय हनुमान उगल्याळी या टीमला. दुसऱ्या बाजूला टीम जय हनुमान बेलपाडा लाजबाब कामगिरी करतो. राहुल तयार. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा तितका चांगला फटका डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक धाबा लिया, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धाबा येतील चेंडू कव्हर करेपर्यंत. 2 धाबा येतील. 2 धाबांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 20 या धावसंख्येवर. 20 ऑन द बोर्ड. 20 धाबा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना तिसरा राहुल सोमने. पहिलं षटक थोडंसं महागडं होतं, तदनंतर गोलंदाजी मार्कवर सुमित आले आणि सुमितने अक्षरशः धावसंख्येला ब्रेक लावला. फक्त 2 धाबा ज्या मात्र खर्च केल्यात. चेंडू द्या मैदानामध्ये. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20. 20 ऑन द बोर्ड. 20 धाबा धावफलकावर. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये महत्वाची मॅच. दोन्ही बाजूला टीम मातब्बर आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावर धाबा बनवणं गरजेचं आहे. एक मातब्बर खेळाडू
गोलंदाजीमध्ये आपण उगल्याळी संघामध्ये पाहतो गौरव झुंजारावा आहे, सोनू पांडे आपल्याला पाहायला मिळतो. इथे टाकलेला बॉल भन्नाट वेगानं राहुल सोमने आता खऱ्या अर्थानं आला ट्रॅकवर. काय गोलंदाजी राहुल सोमनेच्या माध्यमातून केली जाते. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत, 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. लाजबाब गोलंदाजीचा अप्रतिम नजराना मैदानामध्ये करत असताना गोलंदाज राहुल सोमने. 6 चेंडू मध्ये 1 या धावसंख्येवर खेळतोय बॅट्समन अक्षय. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा धावपाची संधी, एक सिंगल. टॉपेज जो मात्र लागला तर नंतर क्षेत्ररक्षण लाजबाब पॅकअपचा क्षेत्ररक्षक करत असताना सेकंड स्लीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये रोहित आहे आणि रोहितला पॅकअप चांगलं राहिलं. क्षेत्ररक्षकाचा एकदा बाली एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 21 धावा धावफलकावर. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील दिनेश पवार. मोठे फटके मैदानामध्ये खेळणे आवश्यक आहे. राहुलचा बॉल कव्हरला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील टी पॅक्सला कव्हरला. एक धावी ती कंप्लीट होती आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 22 या धावसंख्येवर. 22 ऑन द बोर्ड, 22 धावा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं ते तिसरं थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ असताना राहुल सोमनेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. चांगलं क्रिकेट सातत्याने या खेळाडूच्या माध्यमातून खेळलं जातं. अक्षयला आपला आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढवावा लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागला. क्षेत्ररक्षक आले बॉलवर. कॅच घेण्याची संधी होती, प्रयत्न चांगले झाले परंतु कॅच तर तिथे कंप्लीट होऊ शकली नाही. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं कंप्लीट झालं. 3 षटक कंप्लीट धावफलकावर 8ची सरासरी. जय हनुमान उगलेआळी 24 ऑन द बोर्ड. संधी आमच्या डीजे ऑपरेटरला. ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आत. षटक क्रमांक मैदानामध्ये 3 कंप्लीट झाले आणि 3 षटकांमध्ये 24 धावा आल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेतच्या हातामध्ये चेंडू आहे. अनिकेत तयार होतील गोलंदाजी मार्कवर. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील, याची मात्र नोंद घ्या. आमची ड्रिंक्स ट्रॉली ड्रिंक बायकर मैदानाच्या बाहेर येतील. उमेश दिनकर खूप चांगली भूमिका. जल है तो जीवन, त्यांच्या माध्यमातून खूप चांगली सुविधा आपल्याला पाहायला मिळते. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये गेली, ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर येते आणि मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. अनिकेत आलेत गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्या 12 चेंडूंमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते ते देखील आपल्याला पाहायचंय. वेळ वाचवणं हे सर्वात महत्वाचं राहील, याची मात्र नोंद घ्या, कारण आपल्याला 7 सामने आज कव्हर करायचे. इथे राखलेला बॉल पहा नजाकत. डीप पॉइंटला चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. हा कलात्मक स्ट्रोक, हा दर्जेदार स्ट्रोक येतोय. बॅट्समन दिनेश पवार यांच्या बॅटमधून संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार.
चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते 28 या धावसंख्येवर. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं जो मात्र पाहायला मिळतोय. पंचांचा अभांतरचा इशारा, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 29. YG स्पोर्टचे सर्वे सर्वा निलेशजी घरत यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतं. आमचे आयोजक आत्माराम जाधव अर्थात माऊली यांच्याबरोबर छोटीशी बातचीत करत असताना मैदानाच्या बाहेरून पुन्हा एकदा व्यासपीठाकडे त्यांचं आगमन होत आहे. निलेशजी घरत आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. खूप चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. एक सिंगल इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 30 या धावसंख्येवर. 30 ऑन द बोर्ड. निलेशजी घरत YG स्पोर्टचे सर्वे सर्वा यांचा शुभ सन्मान आम्ही मुरबाडकर चषकाच्या वतीनं करतो. मी आत्मारामजी जाधव अर्थात माऊली यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान जो मात्र करणार आहोत. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका तिथे सजवलाय. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर धावबाची संधी, धोक्याची घंटी इथे वाजली गेली आणि बॅट्समन दिनेश पवार बॅक टू द पेव्हिलियन. बाद होतील, मैदानामध्ये दाखल होत आहेत. इन ॲट नंबर 5 त्या खेळाडूने अक्षरशः 2018 ते 2020 हे वर्ष आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जीवावर गाजवलं होतं. तो उगद्याळीचा सुपरस्टार गौरव झुंजाराव मैदानामध्ये दाखल होतील, अर्थातच दादू. विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलं YG स्पोर्ट्सचं, निलेश घरत आणि कंपनीचं. त्यांचं देखील मुरबाडकर चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत. इथे टाकलेला बॉल, पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा फटका, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक लाजवाब आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळतं. टीम जय हनुमान बेलपाडा या संघाचं नितीन स्पोर्ट बदलापूर यांनी प्रेझेंट केलेली टीम. सातत्यानं ज्या ज्या वेळेस मॅचेस आपण पाहतो बेलपाडा टीमच्या, त्या वेळेस नितीन स्पोर्ट बदलापूरचं खूप सारं सहकार्य या टीमला आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. इथे सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे पाहायला मिळत नाही. विजयी संघ तुम्ही कुठेही जाणार नाही याची मात्र नोंद घ्या. जे जे विजयी संघ होतील तुमची मॅच कोणत्याही क्षणी लागली जाईल याची मात्र नोंद घ्या. आणि कोणताही संघ जर वेळेमध्ये उपस्थित नसेल तर आयोजक कमिटीच्या वतीनं आमच्यापर्यंत सूचना येत आहेत की त्या संघाला 3 बॉलची पॅनल्टी राहील. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर गौरव झुंजाराव दादू. ओहो, सुरेख प्रकारचा चेंडू, क्षेत्ररक्षक आले बॉलवर. चुका होणार नाहीत. क्षेत्ररक्षण राहिलेला जबाब टीम बेलपाडाचा. खूप चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक हर्षलच्या माध्यमातून गौरव झुंजाराव बॅक टू द पेव्हिलियन. बेलपाडा संघाचा ज्या ज्या वेळेस नामोल्लेख केला जातो ना त्या वेळेस राहुल सुमनेचं नाव प्रथमतः येतं. परंतु ज्या प्रकारची कामगिरी या खेळाडूची राहिली ना त्याने बेलपाडा संघाचं नाव खऱ्या अर्थानं रोशन केला. असा खेळाडू कॅप्टन. गोलंदाजी मार्कवर तयार. रोहित हरडच्या हातामध्ये चेंडू आहे. रोहित हरड सातत्यानं खूप चांगली कामगिरी, बॅटिंग असेल गोलंदाजी असेल ज्या खेळाडूची राहिली असा गोलंदाज रोहित हरड आलेत गोलंदाजी मार्कवर. रोहित तयार.
रोहितचा पहिलाच बॉल आणि पंचांचा मात्र अभ्यांतरचा इशारा येतो. फाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघात धाव संख्या 35, 35 धावा. 45 ते 50 धावा धावफलकावर लावणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला गोलंदाजी अटॅक भरपूर मजबूत आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने बॅटिंग ऑर्डर देखील मजबूत आहे टीम बेलपाडाची. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. इथे मोठा फटका, मोठा प्रहार, खिल्लाडी के मस्तक पे दस्तक. चेंडू सीमारेखेचा भेद घेतोय. अप्रतिम फटका संजीतच्या बॅटमधून. हा षटकार संजयच्या बॅटमधून संजीवनी प्राधान्य करणारा षटकार. संघाची धावसंख्या 41, 41 धावा. भारतीय जाऊन पोचेल ती 41 या धावसंख्येवर. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय दर्जेदार स्ट्रोक संजयच्या बॅटमधून. बॉल मैदानामध्ये येणं गरजेचं राहील. व्हॉलंटियर तिथे बॉल मैदानामध्ये पाठवणं गरजेचं राहील. संघाची धावसंख्या 41. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये मार्गस्थ असताना नरेश माडसे आणि आत्माराम जाधव अर्थात माऊली यांनी प्रेझेंट केलेली ट्रॉफी अर्थातच मुरबाडकर ट्रॉफी. 20-22 हा दैदिप्यमान सोहळा. अतिशय दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन. MCA कमिटीची त्यांना मिळालेली साथ. अतिशय चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. बॉल मैदानामध्ये देणं गरजेचं राहील. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर रोहित. पहिल्या बॉलवर खूप मोठं आक्रमण जे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 41 धावा. षटकाराला अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. त्या 5 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील. सुदीपच्या बॅटमधून खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आणि आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारची कामगिरी राहील जय हनुमान बेलपाडा या टीमची. जय हनुमान बेलपाडा आणि त्यांना फाईट करत असताना जय हनुमान उगलेआळी कोण कोणाबरोबर वर्चस्व गाजवते ते देखील आपल्याला पाहायचं. बॉल मैदानामध्ये येणं गरजेचं राहील.
अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. धावफलकावर धावसंख्या 41. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रोहितला. इथे टाकलेला बॉल भन्नाट वेगानं इष्टरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू. हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या 41. 41 धावा धावफलकावरच्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होतो रोहित. इथे टाकलेला चेंडू सुरेख प्रकारची गोलंदाजी जे मात्र पाहायला मिळते रोहित हरड यांच्या माध्यमातून. हा सलगचा दुसरा चेंडू डॉट सुदीप साठी. धावफलकावर धावसंख्या 41. 41 धावा जे मात्र पाहायला मिळत आहेत. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते 5वं रोहित. रोहितचा बॉल शॉट पुल ब्युटिफुल. डीप फाईन लेगला चेंडू फेकून दिलाय सीमारेखेच्या बाहेर. हा षटकार. अप्रतिम फटका लाजबाब टायमिंग आपल्याला पाहायला मिळाली. षटकार आलाय. संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल ती 47 या धावसंख्येवर. 47 ऑन द बोर्ड. 47 धावा धावफलकावर. इथे देखील पुन्हा एकदा शॉट पुल पॉवरफुल ब्युटिफुल सिक्सर षटकार. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 53. 53 धावा. इथे बॅटची एज शेवटच्या बॉलवर विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. धावफलकावर धावसंख्या 53. 54 धावांचं टार्गेट मैदानामध्ये सेट केलंय टीम बेलपाडा संघासमोर. 54 धावांचं टार्गेट. डीजे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होईल. विजयासाठी 54 धावांचं लक्ष आणि 54 धावांचं लक्ष
कशा प्रकारे पार केलं जाईल ऐकण्यासाठी जाऊयात कृपान सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू निखिल. सुरुवातीच्या मला वाटतं पडझडीनंतर मला वाटतं 3 षटकामध्ये केवळ 24 धावा होत्या. त्यानंतर शेवटच्या 2 षटकामध्ये चांगली अशी धावसंख्या उभारून 53 धावा उभारले म्हणते. 54 धावांचं एक चांगलंच आव्हान मानता येईल, एक फायटिंग स्कोअर म्हणता येईल. काहीतरी गोलंदाजाला काहीतरी करण्यासाठी एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. मी जवळजवळ 11 धावांच्या सरासरीने खेळायचे आहेत. सोपं देखील नाही, अवघड देखील नाही. एक पाहिजे काय होते ते झोपत सामन्याचा शेवटचा चेंडू टाकायचे तर काही सांगू शकत नाही. एक दिवशी क्रिकेटमध्ये काय होऊ शकतंय. मुरबाडकर चषक 2020-22 सर्व क्रीडा रसिकांचं आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. दोन्ही ओपनर फलंदाज रोहित आणि अनिकेत. अमर बॉलिंग का बार संभालेंगे. जीत के लिए 54 रन चाहिए. चौथे पावर प्ले का ओवर. और इस के पहली गेंद और स्टंप के जरा से बाहर थी. गेंद को ग्लाइड करना चाहते हैं स्लीपर गली के बीच में, लेकिन बैटर बॉल का संपर्क नहीं. विकेट कीपर ने बाकी का काम किया. रन की गुंजाइश नहीं. स्कोर अभी भी रुका समय 0. उमर एक बार फिर और एक अच्छी गेंद थी. अच्छा ट्राई किया लेकिन फील्डर यहाँ पर मौजूद. आसान सा कैच था. गेंद हाथ में आई थी. एक दूसरे मैच में कहावत है, छोड़ो कैच, हरो मैच, पकड़ो कैच, जीतो मैच. ये ट्रेड लेना चाहिए. कैचिंग इन द मैचेस. और इसी के साथ जब तक गेंद फील्ड करे, थ्रो करे, तब तक 1 रन के साथ यहाँ पर अपना छोर बदला, खाता खोला. स्कोर इस समय 1. एक विकेट मिल सकती थी. घंटे खतरे की घंटी बजाई थी. अमर धीरे धीरे अपने बॉलिंग मार पर. स्कोर इस समय 1. अच्छा ट्राई किया इस समय. गेंद जा समय देखना है फील्डर यहाँ पर. गेंद का पीछा देखना है. गेंद को नहीं रुक पाए. गेंद इस समय साइड स्किम के बाहर 4 रन के लिए एक अच्छा ऑन ट्राई किया था. और स्कोर बनता है इस समय 5. फाइनल ऑन. उसी के साथ अनिकेत ने अपना खाता खोला चौके के साथ. एक बार फिर अमर. और एक बार फिर देखना हवा में फील्डर आसम गेंद के ऊपर, लेकिन देखना है गेंद हवाई फायर है. गेंद सीधी यहाँ पर डीप मिड बाउंड्री के बाद 6 रन के लिए. और इन 6 रन के साथ स्कोर तेजी के साथ बढ़ता है इस समय 11. मैच महंगा पड़ा. बैक टू बैक एक चौका छक्के के साथ स्कोर तेजी के साथ बढ़ता समय 11. जीत के लिए केवल 54 रन चाहिए. और इसी के साथ गेंद काफी नीची थी. यहाँ पर खेलना चाहते थे ऑन साइड में. और उसी के साथ बहुत अच्छी गेंद थी. ब्लॉक हेल में डाली थी. पृथ्वी समझ नहीं पाई. चकमा खा गए. उसी के साथ यहाँ पर विकेट का पतन. पहले विकेट पतन. डीजे
राहुल सोमने, उनके ऊपर काफी जिम्मेदारी। एक अच्छी गेंद थी, काफी नीचे रही और पूरे से चकमा खा के क्लीन बोल्ड हो गए। उसी के साथ यहाँ पर पहलू ग्रह पतन, स्कोर इस समय 11, एक विकेट खोने के बाद 1-1-1। अंपायर से गाड़ लेते खेलने के लिए तैयार। और एक बार फिर ऑन साइड में गेंद को खेला गया हवा में, लेकिन फील्डर काफी दूर गेंद को पीछा करे समय देखने का। एक रन पूरा का बैट्समैन है, दूसरे के जा रहे समय जब तक गेंद फील करे, थ्रो करे, तब तक दूसरे के साथ यहाँ पर पहुंच चुके। स्कोर बढ़ता है समय 13 लॉस ऑफ 1, एक बार 13। उसी के साथ राहुल ने अपना खाता खोला 2 रन के साथ। उसी के साथ अमर का एक अच्छा ओवर समाप्त यहाँ पर पावर प्ले का शट, जो कि ओवर उनका बॉलिंग एनालिसिस, 1 ओवर 0 मेडन 13 रन 1 विकेट, 1 ओवर 9 मेडन 13 रन एंड 1 विकेट, 1 ओवर complete score now to 13 and the bowling change on the second bowler now to you. कौन है बॉलर? बॉलर नेम नेक्स्ट मैच वन स्लिप एंड स्क्वेरिश पॉइंट, डीप एक्स्ट्रा कवर। जय भवानी पिंपळगाव वर्सेस पवाले यांच्यामध्ये पुढील सामना आहे। दोन्ही संघांचे कर्णधार कृपया त्वरित संपर्क साधा, लगेचच टॉस उडायचा आहे। वन स्लिप पॉइंट, एक्स्ट्रा कवर मिड ऑफ और पहली गेंद अच्छी गेंद को खेला इस समय फील्डर यहाँ पर मुझे देखना है, खतरा हो सकता है रन आउट का, लेकिन दोनों बैट्समैन का अच्छा तालमेल, एक अच्छा सिंगल लिया, दोनों बैट्समैन का अच्छा तालमेल, आंखों आंखों में इशारा किया, 1 रन चुरा लिया। स्कोर बढ़ते समय 14 लॉस ऑफ 1। जीत के लिए कुल 54 रन चाहिए। पहले ओवर में 13 रन आ चुके हैं। मैच काफी रोमांचकारी होगा, इसमें कोई संदेह नहीं। दोनों टीमें काफी अच्छी टीमें। राहुल इस समय स्ट्राइक पर, उनके ऊपर काफी जिम्मेदारी। खेल रुका इस बीच, जो कि फील्डिंग में कुछ अभी भी संतुष्ट नहीं है, इसलिए खेल रुका हुआ इस बीच, जो कि कौर के जो कि मिड ऑफ के खिलाड़ी को और थोड़ा यहाँ पर फिर जा रहे समय मिड ऑफ के ऊपर डिपेस्टर के ऊपर खिलाड़ी मौजूद। एक स्क्वेरिश पॉइंट, एक स्क्वेरिश गली, एक स्लीप, एक शॉर्ट फाइन लेग, एक शॉर्ट स्क्वेयर लेग ऑन साइड में और एक डीप स्क्वेयर लेग। एक बार फिर एक पटकी हुई गेंद थी, गेंद को खेला समय से दिशा में जब गेंद जा रही समय एक रन पूरा के बैट्समैन ने एक ही रन मिलेगा दूसरे के जा समय दोनों के बीच में, लेकिन नहीं, वापस किया, जो कि खतरा हो सकता था। केवल 1 रन से संतुष्ट और स्कोर बढ़ता है समय 15 लॉस ऑफ 1। एक सपाट पिचेस मी सुनील माली यांना विनंती करतो की नाणेफेक करायचंय। सुनील नाणेफेक करूंगे। हो, एक अच्छा अवसर था यहाँ पर। स्लिप के खिलाड़ी ने भरपूर कोशिश करी थी, एक मुश्किल क्या था, लेकिन कोशिश करी, लेकिन कोशिश बेकार। एक हाफ चांस मिला, उसी के साथ 1 रन पूरा किया बैट्समैन ने और स्कोर बढ़ते समय 16। एक दूसरे मैचेस में जो कि कैचेस पे काफी महत्व रहता है, मुश्किल था, लेकिन ऐसे कैच तो लेना चाहिए। सुनो, और राहुल ने एक बार फिर गेंद को स्वीप करना चाहते थे फाइनली के ऊपर से, लेकिन बैट और बॉल का संपर्क नहीं हुआ।
विकेट कीपर ने बाकी का काम किया, रन की यहाँ पर काफी अच्छी गेंदबाजी। नाणेफेक झालेली आहे। और एक अच्छी गेंद थी, एक बार फिर एक हाफ चांस था, लेकिन फील्डर काफी पीछे थे। वन बाउंस के हाथ में गेंद, जब तक गेंद फील्ड करे, थ्रो करे, तब तक एक रन चेल के साथ पूरा किया और स्कोर बढ़ता इस समय 17 टू लॉस। 5 गेंदों में 4 रन दिए, क्या क्या बढ़िया गेंदबाजी, नपी तुली गेंदबाजी। एक एक रन के लिए यहाँ पर संघर्ष होता जा रहा है इस समय, क्या बढ़िया गेंदबाजी, उससे ऐसी कौन सी गेंदबाजी चाहिए। जो कि पावर प्ले का ओवर, एक बार फिर पटकने की कोशिश, यहाँ पर फील्डर गेंद जा रहे से फिर पीट करने के लिए, लेकिन गेंद उनके पहुंच के बाहर और गेंद इस समय दर्शक दीर्घा में दंडा नदी हुई। इस समय 6 रन के साथ और स्कोर बढ़ते इस समय 23-23। काफी अच्छी गेंदबाजी कर रहे थे, 5 गेंदें अच्छी डाली थी, लेकिन आखिरी गेंद थोड़ी यहाँ पर पटकने की कोशिश करी और बैट्समैन ने मौके का पूरा फायदा उठाया। खाली जगह थी, जो कि मिड और मिड के बीच में, गेंद 6 रन के लिए और स्कोर बढ़ता समय 23। और उसी के साथ यहाँ पर ओवर की समाप्ति सोनू की, सोनू का बॉलिंग एनालिसिस यहाँ पर 1 ओवर 0 में रन, 10 रन दिए, कोई विकेट नहीं, 1 ओवर 9 मेडन 10 रन एंड 9 विकेट, 2 ओवर कंप्लीट, स्कोर नाउ टू 23। Pawali win the toss and putting at the field in the next match in पिंपलगाव। पावली संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे। And the bowling change on the commentary box ends and the bowler not to you. Bowler's now. Amar continue bowling at the commentary box ends. Score now to 23. In the 2 over completes. एक अच्छा जो बॉलर ब्रेक ड्राइव, गेंद जाल समय साइज स्किम के बाहर, जब देखना फील्डर यहाँ पर अच्छी फील्डिंग यहाँ पर, जब तक गेंद फील्ड करे, थ्रो करे, तब तक 2 रन के लिए यहाँ पर समय था बैट्समैन के पास। इन 2 रन के साथ स्कोर बढ़ते इस समय 25 टू लॉस ऑफ 1 विकेट। अभी जीत के लिए और काफी मंजिल काफी दूर, अभी भी यहाँ पर 29 रन चाहिए, जो कि आने वाले 17 गेंदों में 17 बॉल्स एंड 29 रन विक्ट्री। अमर की अगली गेंद, बहुत अच्छी गेंद, अच्छा ड्राइव के समय फील्डर यहाँ पर दौड़ना देखना, जब तक गेंद फील्ड करे तब तक 1 रन चहल के साथ अपना छोर बदला और इन 1 रन के साथ स्कोर बढ़ता समय 26। मैच काफी रोमांचकारी, इसमें कोई संदेह नहीं है। 1-1 रन के लिए यहाँ पर संघर्ष होता जा रहा है। 2 गेंदें हो चुकी है, अभी भी 4 गेंदें हैं और यहाँ पर एक फुल टॉस बनाया और गेंद को खाली जगह है और गेंद सीधी, यहाँ पर कोई मौका नहीं, गेंद दर्शक दीर्घा में 6 रन के लिए और इन 6 रन के साथ स्कोर बढ़ता इस समय 32। मैं समझता हूँ इस पिच के ऊपर फुल टॉस और शॉर्ट पिच गेंद डालना काफी यहाँ पर गुनाह हो सकता है और अमल ने ऐसा ही किया, एक फुल टॉस गेंद डाली, बैट्समैन के यहाँ पर करार में थे, उन्हें कोई गलती नहीं करी और सीधी यहाँ पर गेंद को 6 रन के लिए डी मिड बाउंड्री के बाहर। स्कोर ना तो 32। इस छक्के के साथ एक बार फिर मैच में पूरी तरह से हावी बेल पड़ा और इस बार गेंद को फाइनल की दिशा में स्वीप करना चाहते थे और आखिरकार अंपायर का इशारा, लेग स्टंप के बाहर वाइड बॉल का 1 रन, स्कोर बढ़ता इस समय 33।
33 त्यांचे 53. बेलपाड़ा पूते से मैच में हावी और अष्टम के बाहर यहाँ पर कलाई से गेंद का घोड़ा है। गेंद जा समय देखना है पॉइंट और के बीच में से कोई मौका नहीं। गेंद दर्शक में 4 रन के लिए और इन 4 रन के साथ स्कोर बढ़ता है समय 37 टू लॉस ऑफ 1 विकेट। आपके पास कला है, ताकत की जरूरत नहीं, एक कलात्मक शॉट। जीत की यहां पर मंजिल यहां पर पूरी तरह से मैच में हावी बेलपाड़ा। अगली ग्राउंड साइड में एक बार भी खेला गया। फील्डर यहां पर देखना है गेंद को रोक पाएंगे नहीं रोक पाएंगे। गेंद के बाद फिर डीप मिड बाउंड्री के बाद 4 रन के लिए बैक टू बैक दूसरा चौका और स्कोर बढ़ता है इस समय 41। अभी जीत के लिए केवल 13 रन चाहिए। अभी मंजिल यहाँ पर काफी आसान से यहाँ पर बेलवाड़ा की टीम जीत की और 13 गेंदों में 13 रन, हर गेंद के ऊपर 1 रन। जो रोहित का कैच छोड़ा था वही रोहित अभी भारी पड़ रहे हैं। एक कैच को महंगा पड़ा है टीम के लिए। जब तक गेंद फील्ड करे हवा में थे लेकिन फील्डर काफी दूर थे। जब तक फील्ड करे थ्रो तो करे तब तक 1 रन के लिए स्कोर बढ़ते समय 42। उसी के साथ यहाँ पर एक और समाप्ति यहाँ पर अमर का यहाँ पर कोटा पूरा हुआ। उनका 2 ओवर का कोटा पूरा, उनका बॉलिंग एलिस 2 ओवर 0 मेडन। ड्रिंक्स टाइम मैदान में जा दो। 2 ओवर नो मेडन 31 1 रन एंड 1 विकेट। राहू द्या। शेवटचे 12 चेंडू शिल्लक, विजयासाठी 12 धावांची गरज। 12 बॉल्स and 12 रन्स विक्टरी बाय बेलपाड़ा। And the bowling comes on the Sarek ends and bowler not to you. Bowler name अक्षय। एक कैच छोड़ा, वही खिलाड़ी आप सब भारी पड़ रहे हैं। एक कैच का महत्व अभी जैसे सब मैच आगे बढ़ेगा तैसा ये कैच उनके लिए काफी खतरा था। अभी सोच में डूबे इस समय सारे खिलाड़ी। और यहाँ पर शॉर्ट पिच गेंद यहाँ पर हवा में फील्डर आसम गेंद के ऊपर आसान सा कैच हो सकता है, कोई गलती नहीं करी और इसी के साथ यहाँ पर एक अच्छा मैच का टर्निंग पॉइंट हो सकता है। इस कैच ने एक बार फिर मैच में वापस आए इस समय देखना है कौन खेला कौन। इसी के साथ यहाँ पर एक आकर्षक खेले का अंत हुआ। 9 गेंदों में 23 रन बनाए। देखना इस विकेट के बारे में तो यहाँ पर मैच में संघर्ष हो सकता है। वही रोहित जो कि कैच छोड़ा था पहले के ओवर में, लेकिन इस ओवर में पहली गेंद के ऊपर एक जोरदार हिट करने के प्रयास में एक लंबा हिट कर रहे थे, लेकिन स्वेले का के पीछे यहाँ पर एक आसान सा कैच दे बैठे। और एक अच्छी गेंद थी, अच्छा गेंद को यहाँ पर पुश किया। जब तक गेंद फील्ड करे थ्रो करे दूसरे के जाल में खतरा हो सकता है, लेकिन नहीं, खतरे को महसूस किया। जब तक गेंद फील्ड करे थ्रो करे 2 रन आसानी के साथ पूरे किए और इन 2 रन के साथ स्कोर बढ़ते समय 44 टू लॉस ऑफ 2। अभी जीत के लिए 10 रन चाहिए।
और एक फुटबॉल गेंद को बनाया, गेंद जाल समय फील्डर यहाँ पर मौजूद, देखना आसान सा कैच हो सकता है, कोई गलती नहीं करी, सीधे उनके झोली में। उसी के साथ बैक टू बैक इस ओवर में दूसरा विकेट, जो कि पहली गेंद के ऊपर विकेट, उसके बाद तीसरे गेंद के ऊपर ही विकेट। अभी मैच एक बार फिर रोमांचकारी दौड़ में, ऐसा लग रहा था कि यहाँ पर बेलपाड़ा टीम आसानी से जीत जाएगी, लेकिन क्रिकेट में कुछ भी हो सकता है। बैक टू बैक इस ओवर में 3 गेंदों में 2 सफलता मिले इस समय अभी तक बॉलर ने, और मैच में वापस आ गए। नौ गेंदों में 10 रन चाहिए। नेट बैट्समैन विकी, और ये क्या कलात्मक शॉट यहाँ पर गेंद को खेला, गेंद से पॉइंट, और देखना एक ओवर के बीच में फील्डर यहाँ पर मौजूद, देखना गेंद को फील्ड की और यहाँ पर भरपूर कोशिश की, लेकिन कोशिश बेकार। गेंद इस समय पॉइंट बाउंड्री के बाद 4 रन के लिए, इन 4 रन के साथ स्कोर तेजी के साथ बढ़ता है इस समय 48-48। दादूस ने काफी कोशिश करी, लेकिन कोशिश बेकार, गेंद 4 रन के लिए बाहर। इस चौके ने एक बार फिर उम्मीद ही बढ़ती जा रही है इस समय बेलपाड़ी टीम की। बढ़िया शॉट यहाँ पर गेंद साइज टीम के ऊपर, फील्डर हर समय एक आसान सा कैच हो सकता था, पहुंच चुके थे, लेकिन यहाँ पर कहीं निगाहें कहीं निशाना, और ये कैच ड्रॉप हुआ। उसी के साथ जब तक फील्ड करते थे 1 रन आसानी के साथ पूरा किया, और स्कोर बढ़ता है इसमें 49। एक बार फिर यहाँ पर गेंद हवा में थी, लेकिन फील्डर काफी दूर थे, स्लिप के खिलाड़ी, 1 बाउंसर के हाथ में गेंद। उसी के साथ यहाँ पर एक अच्छा ओवर, अभी जीत के लिए 5 रन चाहिए, केवल 5 रन चाहिए। गेंद 6 चेंडू आणि 5 धावा, तो चौका गेला। मैच अभी भी मैच में है, संघर्ष है, हो सकता है, जो कि एक दूसरे क्रिकेट है जिससे भविष्य नहीं करना काफी खतरे का काम है। जब तक मैच के आखिरी गेंद है तब तक कुछ भी हो सकता है। अभी सोच में डूबे इस समय सभी खिलाड़ी यहां पर मौजूद। सिक्स बॉल साइंड ऑफ 5 रन। और देखने मैच का आखिरी ओवर लेकर कमेटी छोर से गेंदबाजी का भाषा मलिक बॉलर। अभी मैं समझता यहाँ पर सिंगल रोकना चाहिए, एक एक विकेट यहाँ पर मिल सकता है तो कुछ मैच में वापस आ सकती है टीम। और दादू उनके पर काफी जिम्मेदारी हो, कुछ भी कर सकते हो, काफी अनुभवी खिलाड़ी, लेकिन इस साल उनका फॉर्म अभी फॉर्म से झगड़ रही है। देखना क्या करते हैं, अपनी टीम की जरूरत है। दादू के ऊपर काफी जिम्मेदारी। एक स्लिप, एक बैकवर्ड पॉइंट, डिपेस्ट्रोक और मिड ऑफ, और पहली गेंद के ऊपर स्वागत के समय और छक्के के साथ ये मैच में कोई यहाँ पर इंतजार करने की जरूरत नहीं है। और पहली गेंद के ऊपर एक फुल टॉस डाली और गेंद सीधी यहाँ पर डीप बाउंड्री के बाद 6 रन के लिए। उसी के साथ ये मैच आसानी के साथ जीता इस समय बेलपाड़ा टीम ने। विजय संघाचा हार्दिक अभिनंदन, हल्ल्या संघाचे कौतुक। आणि मला वाटतं या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देता जातो तो वाटतं सुमित यांना। अष्टपैलू अशी कामगिरी, 11 धावा आणि 2 विकेट घेतल्यात त्याने। हा तेच, धावा देखील 11 केलेल्या आहेत, विकेट देखील त्याने 2 घेतलेले आहेत। त्यामुळे अष्टपैलू असा खेळाडू तो सुमित